हॅलो, रेवती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडे. इथे मी मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत. शेंगदाणे भाजून घेतले आहेत. इथे साबुदाणाही मी भिजवून घेतलेला आहे. बटाटे उकडून घेतले आहेत. बटाटे आपण याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये पूर्ण कुस्करून घेऊयात. छान असे कुस्करून घेतले आहेत. त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे आणि मिरची आणि त्याच्यातच मीठ टाकलेलं आहे. ते आपण एकत्र एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा, आपलं साबुदाण्यासाठी तयार झालेलं आहे वडे बनवण्यासाठी. हे बघा, आता आपण छान वडे ह्याचे करून घेऊयात. असं जास्त छोटा नाही, जास्त मोठा नाही, मीडियम आकारामध्ये गोळा घ्यायचा आणि असे हलक्या हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं. आणि जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आणि तिखटाचं प्रमाण तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. हे बघा, छान असा वडा आपण करून घेतला आहे. आता आपण असेच ह्या पद्धतीनं सगळे वडे करून घेऊयात. खूप साधी सोपी रेसिपी दाखवली आहे. आणि आता उपवास चालू झाले आहेत, त्याच्यामुळे रोज एक उपवासासाठी व्हिडिओ येईल. हे बघा, वडे आपले सगळे करून घेतले आहेत. आता तळून घेऊयात. छान असं तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये वडे छान असे सोनेरी कलरपर्यंत येईपर्यंत तळून घेऊयात. हे बघा, छान असे अलटून पलटून दोन्ही साईडून वडे आपण भाजून घेऊयात. हे बघा, खूप छान असे आपले वडे तयार आहेत. पण काढून घेऊयात वडे आता. आणि असंच सगळे वडे मी तळून घेते. खूप छान असे वडे झालेले आहेत. जास्त तिखट नाही बनवले. हे बघा, आपले वडे तयार आहेत. उपवास स्पेशल वडे तयार आहेत. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.